नमस्कार, माझं नाव सोहम बिवरे आणि आज आपण एक नवी सेगमेंट चालू करतो आहे ज्याचं नाव आहे #ग्राउंडवर्क. ऑर्डर्स देणारे किंवा डिसिजन्स घेणारे या सगळ्यांचेच इंटरव्ह्यू आपण आधी बघितले आहेत, पण आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांनी ॲक्च्युली फील्डमध्ये जाऊन काम केलं आहे, ग्राउंडवर्क केलेलं आहे. आणि आपल्यासोबत आहेत आज DYSP रिटायर्ड सदानंद बेलसरे सर. सर, कसं वाटतं आहे? आणि पहिले तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आलात आमच्यासाठी मुलाखत घ्यायला. तर सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा होता की पोलीस हे झाला कशी, या फील्डमध्ये घुसला कशा तुम्ही? माझं मूळ गाव जेजुरी, पुरंदर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी नावाचं गाव आहे. म्हणजे 11वी झाल्यानंतर मी नोकरीच्या शोधात होतो, परंतु नोकरी कुठंच मिळत नसल्यामुळं मी पोलीस खात्यात नोकरीत येण्याचं निश्चित केलं. 11वी म्हणजे जुनी 11वी म्हणतात, मॅट्रिक पास. बरोबर. ते झाल्यानंतर मी ज्यावेळेस प्रथम पोलीस भरतीसाठी म्हणून जेजुरीवरनं पुण्याला आलो, तर पुण्याला आल्यानंतर त्यावेळेस जो यात्रेसारखा माहोल भरतीसाठी झालेला होता, तो पाहूनच माझा माघारी येण्याचा विचार होता. परंतु एक मित्र असा तिथं समोर भेटला, त्याचं नाव अजय पवार. त्यांनी माझ्या अंगात पायजामा शर्ट पाहिल्यानंतर आणि टोपी पाहिल्यानंतर, ए टोपड्या ये इकडं म्हणले. आणि त्याच अशेने मी त्याच्यापाशी गेलो आणि त्या लाईनची भरती आमची झाली आणि भरती बंद झाली. असा मी पोलीस खात्यात सर्व्हिस. म्हणजे मित्रासाठी तुम्ही गेला? हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. वा. म्हणजे ऍक्सिडेंटली पण इतकं मोठे ते DYSP झाले, ह्याचं खूप आश्चर्य आहे सर. म्हणजे बरोबर आहे. पण खूप आता तुम्ही केसेस सॉल्व्ह केल्याच असतील आणि खूप काय काय असेल, राष्ट्रपती पदक अवॉर्ड मिळालंच आहे तुम्हाला. पण तुमच्या आयुष्यातला असा अविस्मरणीय क्षण असा कोणता, म्हणजे तुम्हाला जो कधीच तुम्ही विसरू शकणार नाही? संकेत भांडे नावाचा एक मुलगा होता, तो 3 वर्षाचा मुलगा होता, शिरवळ गावातला. बर. त्या शिरवळ गावातला एका म्हणजे त्यांच्याकडं फ्रेंच पॉलिश करणारा माणूस येऊन त्यांनी त्याला किडनॅप केलं होतं, मुलाला. फ्रेंच आपण पॉलिश करतो ना, कशाला म्हणतो आपण ते? बोटांना नाही, लाकडाचं पॉलिश, फर्निश पॉलिश करतो ना, ते पॉलिश करण्यासाठी आला होता. आणि तिथली पॉलिश करण्यासाठी लागणारी 100 रुपयाची किंमत तो व्यक्ती 1000 रुपये देत होता. या अनुषंगाने त्या लहू रामचंद्र ढेकणे हा आरोपी, तो ते काम करत होता. तर त्यावेळेस त्याला अशी एक हाव सुटली की हा माणसाकडनं आपण 10 रुपयाचं काम केलेलं 1000 रुपये देतो, म्हणजे हा किती गडगंज असतो. तेव्हाच्या काळची गोष्ट. तर त्यावेळेस त्या आरोपीला त्यांनी मुलाला किडनॅप केलं आणि मारून टाकलं. काय? हा, किडनॅप केलं आणि मारून टाकलं. मारून टाकल्यानंतर तो तपास स्थानिक खंडाळा पोलीस स्टेशनला आला आणि मी साताराला क्राईम ब्रँचला ॲज अ PSI म्हणून काम करत होतो. तो एक आमच्याकडे सातारा जिल्ह्यासाठी फार मोठा असा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी भयंकर प्रयत्न केले. तर त्यामध्ये तो गुन्हा उघड केला आम्ही आणि लहू रामचंद्र ढेकाणे हा नावाचा आरोपी अटक केला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली. बापरे. त्यामध्ये आरोपीची हिस्ट्री अशी आहे थोडक्यात. तो लहू रामचंद्र ढेकाणे, आईचं नाव सीता, वडिलाचं नाव राम, भाऊ अंकुश. पिक्चर स्टाईल होता. त्याला कुठल्याही प्रकारची हाताने किंवा काठीने किंवा कसलीही मारहाण न करता वाक्यप्रचाराने बोलून त्याच्याकडनं तो गुन्हा ओपन करून घेतला होता. वा, म्हणजे काही हात पण नाही लावला तरी? अजिबात नाही. म्हणजे तुमच्या भीतीने? नाही, भीती नाही. ते गुन्हा ओपन करायची टॅक्ट. गुन्हा मारून, एक बळजबरी करून किंवा हिस्ट्री ऐकून. तर त्याला जी एक हिस्ट्री विचारली होती, तर तो हिस्ट्रीमध्ये असा प्रकार होता, तुझे वडील राम, आई सीता, भाऊ अंकुश, तू लहू. हे लहू आणि राम हे लहू अंकुश भाऊच आहेत ना. बरोबर. हे सगळं असताना असं का केलं तू? हे केलं तर हे नाही केलं, हे का केलं, हे जोडून दे, ते सांग. तर ते दोन्ही त्यांनी सांगितले गुन्हे. आणि त्यावेळेस त्यांनी गायकवाड नावाच्या नेरेमधल्या डिस्ट्रीब्युटरच्या मुलाचा सुद्धा असाच अपहरण करून मर्डर केलेला होता. बापरे. त्या गुन्ह्याची उकल करताना मला हा गुन्ह्याची उकल झाली. हा माझा मोठा आयुष्यातला मोठा माझा हादसा झालेला. आणि मी जी उडी मारली होती, मीच पहिलं 6 फूट 2 इंच आहे. वरचं आमचं जे ऑफिस मधलं छत होतं ते माझ्या डोक्याला लागलं होतं. असा माझा तो आयुष्यातला चांगला किस्सा आहे. बापरे. खूपच म्हणजे अंगावरती काटाळण्यासारखा किस्सा आहे तो. पण ह्याच्यापेक्षा तुमच्या करिअरमधला असा कुठला गमतीशीर किस्सा आहे का, म्हणजे जे तुम्हाला आठवतोय, म्हणजे असा गमतीशीर कुठला तरी? गमतीशीर म्हणावं तर असं
होऊ शकत नाही, कारण काय प्रत्येक जॉब करत असताना बरोबर. वेगवेगळे अनुभव हो येतात. हो हो आणि ती ते सॉल्व्ह करावं वातावरण लागतं. तसं आता असतं, मी हा. घाटकोपर पोलीस स्टेशनला काम करत होतो. हा. घाटकोपर पोलीस स्टेशनला काम करत असताना माझ्यासारखे अनेक अधिकारी तिथे सुद्धा काम करत होते. परंतु आमच्या सिनियर पीआयचं माझ्यावर एक काम करण्याचा एक माझा पद्धत बघून एक त्यांनी एक विश्वास जतन केला होता की कुठलंही काम करेल तर बेलसरे करेल, कुठलंही काम करेल तर बेलसरे करेल. बरोबर. साधं अगदी 498 म्हणजे सांगायचं म्हणजे जर एखाद्या स्त्रीला सासऱ्यानी नवऱ्यानी त्रास दिला तर 498चा गुन्हा होतो. बापरे. त्याचा आरोपी काशीवरनं आणायचा होता. मी घाटकोपरला होतो. तर मी कोणी काही आणलं नाही तर म्हणले मी आणतो काशीवरनं जाऊन. तर काशीवरनं जाऊन घाटकोपरवरनं काशीला जाऊन तिथून आरोपी ते घेऊन आलो होतो. त्यामुळं माझा उदो झाला होता थोडक्यात. असायलाच पाहिजे म्हणजे. असे इन्सिडेंट माझ्या आयुष्यात घडत गेले. आणि एक महत्वाची गोष्ट, काम करत असताना बातमीदार एक फार सांभाळायला लागतात. कुठल्याही गुन्ह्याची उकल ही बातमीदाराशिवाय मिळत नाही. बरोबर. पोलीस काही देव नाहीयेत. बरोबर. पोलीस काही देव नाहीयेत की प्रत्येक गोष्ट घडल्यानंतर त्यांना तिथली घटना कळेलच. परंतु ते संपर्क ठेवण्याचा जो एक माऊल असतो, किंवा मी जरी दारू पित नसलो तरी दारूचा ग्लास समोर ठेवून समोरच्याशी बोलायचं की दारू पिलोय सारखं, त्याबरोबर त्याच्याकडनं उकल काढून घ्यायचं, हा सुद्धा माझ्या अंगातला एक गुण होता. त्यामुळे मला एक असा अनुभव आला होता की म्हसवड पोलीस स्टेशनला मी इन्चार्ज होतो. इन्चार्ज म्हणून काम करत असताना एका व्यक्तीशी माझा इतका वाद झाला की तो म्हणला तुला मी गडचिरोलीला पाठवतो. म्हणलं पाठव, मी काय बॅग बरोबरच घेऊन आलेलो आहे, मला काय फरक पडणार नाही. त्या व्यक्तीचं मी आज नाव सांगू शकत नाही. बरोबर. तो बातमीदारच आहे. कोर्टात सुद्धा एक आम्हाला बातमीदाराचं नाव सांगण्याचं बंधन नाही. तसं आज पण मी तुम्हाला सांगतो, त्या बातमीदाराने मला बातमी अशी दिली की एक गुन्हा घडला होता मर्डरचा, त्यात भावांना जन्मठेपेची शिक्षा लागली होती. ती शिक्षा लागल्यानंतर हायकोर्टात त्यांनी एक जण पॅरोलर सुटला होता आणि हायकोर्टात अपील केलं होतं. अपील करत असताना हायकोर्टात सुद्धा शिक्षा सुनावत असताना जो पॅरोलर होता तो तसाच बाजूला बाहेर सुटला होता. बाहेर पळून गेला आणि जो पोलिसांच्या ताब्यात होता त्याला शिक्षा तो भोगत होता. मग बातमीदाराकडनं मला बातमी अशी मिळाली की सदरचा जो पळून गेलेला आहे तो सध्या वकिली पेशात शिवाजीनगर कोर्टात वकिली करत आहे. तो आरोपीच कोर्टात वकील म्हणून काम करतोय. मग त्या अनुषंगाने ती मला बातमी मिळाल्यानंतर मी म्हसवडवरनं शिवाजीनगर कोर्टात आलो आणि ॲज लाईक ॲज शोले पिक्चर मधला जो आसराणी होता आणि त्यांनी लाकूड लावलं आणि आरोपी नेला बाहेर, तसं मी त्या शिवाजीनगर कोर्टाच्या एरियातनं त्याला बाहेर नेला आणि मीच तो सदानंद बेलसरे ये बाहेर. मग असा त्याला पकडून सातारला नेला आणि त्यावेळेस माझा सातारा जिल्ह्यात सगळा जवळजवळ म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ते मिरवणूकच काढायची राहिली होती. छान झालं होतं काम ते. बापरे. हे असेच मी तुम्हाला विचारतो, पण मी तुम्हाला एक थोडी माहिती पण देतो त्यांच्याबद्दल की ह्यांनी ग्राउंड वर्क म्हणजे केलं काय नक्की त्यांनी. तर 2006 मध्ये सोलापूरला 30 आरोपींना अटक केली आहे. एक किडनॅप बाळाला वाचवलं आणि 10 लाख पर्यंत परत आणलेत आणि 80 लाखांपर्यंत सोनं चांदी पण परत आणले. 33 दरोडेखोरांना त्यांनी तुरुंगात टाकले. लैंगिक अत्याचार आणि खून अशा संदर्भातल्या केसेसमध्ये सुद्धा कॉन्स्टंट राहून योग्य गुन्हेगारांना त्यांनी जेलबंद केलेलं आहे. सर, तुम्ही इतकं सगळं केलं, पण मला तुम्हाला हे विचारायचं होतं की ह्या सगळ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी काही युक्त्या, काही टॅक्टिक्स, काही गनिमिकावे जे तुम्ही वापरले, त्याच्यातली एखादी तुम्ही सांगू शकाल का आम्हाला आज इकडे? कुठलाही गुन्हेगार पकडल्यानंतर इतर म्हणजे सगळीकडे ज्ञात असतं की एक देशपांडे नावाचा गुन्हेगार पकडला, त्याला 2 चापट्या मारल्या, 2 रट्टे मारले की तो गुन्हा सांगेल. परंतु माझी गुन्हा करण्याची उकल करण्याची जी पद्धत आहे ती फक्त बोलून उदाहरणार्थ एक आरोपी मी एक दरोड्यातला पकडला होता. माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी त्याला घेऊन बसले होते आणि त्याला विचारत होते, परंतु त्यांनी त्याला सांगितलं नाही. तर त्या आरोपीचं नाव होतं मोहम्मद आणि बापाचं नाव होतं उस्मान. तर त्याला मी फक्त सांगताना विचारताना तुझ्या आईने तुझ्या बापाचं नाव काय सांगितलं? उस्मानच सांगितलं का? आईने बापाचं नाव म्हणजे तिथं काय केलं, त्याला
हे केलं, स्टंबल केलं की बाबा असं बोलायला लावलं. बाद झालं साहेब, म्हणलं माझ्या आईने सांगितलं उस्मानच आहे आणि मी हा गुन्हा मी केलेला आहे, त्यातला दरोड्यातला माल 1 कोटीचा माल मी अमुक ठिकाणी दिला काढून देतो. हा माझा विशेष म्हणजे गुन्हा उकल करण्याची माझी एक पद्धत. दिस इज सो ग्रेट की बाबा काही 3rd डिग्री न वापरता फक्त वर्बल करून आपण काढू शकतो गुन्हे. अगदी बरोबर. हे म्हणजे खूप मला तरी वाटतं पोलीस फोर्स मध्ये आता पण खूप कमी लोकांना जमतं सर. थोडक्यात आपल्याच काय माहितीये का, हिप्नोटाईज हा 2 प्रकारचा असतो. समोरच्याला गहाळ करण्यासाठी होतो किंवा समोरच्याकडनं काही माहिती उकल करण्यासाठी होतो. तसा मी एक मनोहर नाईक म्हणून होते, ते 82 साली मी त्यांचा 6 महिन्याचा कोर्स केला होता हिप्नोटाईजचा. तर हिप्नोटाईजचा त्याचा उपयोग 2 करता येतो ना, एक स्वतःसाठी आणि एक दुसऱ्यावर. तो मी स्वतःसाठी करून घेतला. हे सगळं तर खूप काय बोलतो आपण क्रिमिनल माइंडेड सगळ्यांचं झालं सर. पण अशी एखादी केस ज्याच्यात तुम्ही खूप इमोशनली अटॅच झाला होता, म्हणजे खूप असे भावनिक झाला होता त्याच्यात? सातारा जिल्ह्यात काम करत असताना मांढरदेवी म्हणून एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये 201 लोकांचा मृत्यू झाला. 201 लोकांचा त्याच्या मंदिरात. त्या सर्वांचे पंचनामे मी स्वतः केलेले आहेत. त्यावेळेस मी थोडा भाऊ झालो होतो. कारण वस्तुस्थिती त्यामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांना आणखीन डीजींना ही माहिती मी दिली होती की गुन्हा का घडला, की तिथं गुन्हा घडली चेंगराचेंगरीमध्ये माणसं मेली होती. बरोबर. तर तिथं असा एक विषय असतो की त्या मांढरदेवीला 12 वाजता कोणी जायचं, 3 वाजता कोणी जायचं आणि 6 वाजता कोणी जायचं, असं एक प्रत्येकाचं आपण जर 3 जण भेटलो तर ठरलेलं असतं की पुण्यातले लोक इतक्या वाजता येतात, कराडमधले इतक्या वाजता येतात आणि आमच्या गावातले इतक्या वाजता येतात. परंतु तो एक ठिकाणचा रस्ता बंद झाल्यामुळं 3 वेळचे लोक एकाच ठिकाणी आले आणि ते प्रसाद टाकतात ना, पोळी भाजी पुरणाची पोळी, त्यामुळं ते पायाने घर्षण झालं आणि घर्षण झाल्यामुळं शॉक सर्किट झालं. असा सगळ्यांचा भ्रम झाला आणि ते माणसं तिथले तिथे चिघळून मेली. त्यावेळेस मी भाऊ झालो होतो आणि त्याचे 201 इन्क्वेस्ट पंचनामे म्हणतात त्याला, बॉडीचा पंचनामा. ते 201 वर माझ्या सगळ्या सह्या आहेत. त्यावेळेस मला फार वाईट वाटलं. ह्याची आता हे जे झालं त्याची तयारी आपण कधी करू शकत नाही सर, काही पण होऊ शकतं ना समोरून. पण अशी एक केस ज्याच्यात तुमची तयारी झालीच नव्हती तरी तुम्ही ते करून दाखवली. गुन्हा घडल्यानंतर पोलीस हे एका वाटेने फिरत असतात, बरोबर, आरोपी 10 वाटेने फिरत असतो, बरोबर. पण आपण सुद्धा बघत असताना सगळा तसाच शोध घ्यायचा की क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज तपास करताना जी पद्धत असती, ही पद्धत जर वापरली तर बऱ्याचपैकी त्याचा आपल्याला उपयोग होतो. क्लॉकवाईज म्हणलं की 12 ते 3, 6, 9, 12 असं फिरायचं, परत उलट फिरायचं. त्यानंतर कुणाची कुठल्याही परिस्थिती उकल होऊ शकते आणि उकल झाल्यानंतर मग त्याचं एक आपल्याला मोठं समाधान मिळतं. तर असाच एक किस्सा नवी मुंबईत काम करत असताना बऱ्याच धनाढ्य लोकांना 10 लोकांना जवळजवळ घेऊन पैशाचा पाऊस पाडतो म्हणून घेऊन गेले होते. परंतु त्या आरोपीला पकडल्यानंतर माणसं त्यांनी 3 मारलेली होती. बरोबर. तोपर्यंत आम्ही पोचोस्तोर, माहिती मिळाल्यानंतर पोचोस्तोर ती मारली होती. पण त्यांना पकडल्यानंतर जे आम्हाला मानसिक समाधान झालं ते और वेगळंच आहे. तुम्ही रिटायर किती साली झाला होता सर? सर 1915 साली मी रिटायर झालो. 1977 साली मी सर्व्हिसला लागलो. 2015 साली आता रिटायर होऊन सुद्धा मला 10 वर्ष. आजही मला कुठं सेशन कोर्टात किंवा कोर्टात कुठं तारखेला गेलो किंवा एसटी महामंडळातनं प्रवास करायचा म्हणलं तरी मला आधार कार्ड 2 वेळा विचारायला मागतात. कारण तर त्यांना वाटत नाही की मी रिटायर झाले म्हणून. 10 वर्षापूर्वी रिटायर झालो असं त्यांना वाटत नाही. तुम्ही कधी ह्या सेवा काळात तुम्हाला कधी थांबावं असं वाटलं का? म्हणजे रिटायरमेंट तर झालंच, पण तुम्हाला असं कधी थांबावं असं वाटलं की ठीक आहे बास आपण आपलं काम केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर पण तुम्ही थांबलात का पुढे गेलात? म्हणजे सन 2013 साली मी नवी मुंबईला क्राईम ब्रँचला ऍज अ सिनियर पीआय म्हणून काम करत होतो. ते काम करत असताना आपण कुठेतरी थांबलं पाहिजे हा मी माझ्या डोक्यात विषय घेतला आणि पोलीस महासंचालकांना जाऊन समक्ष भेटलो आणि मला
साईड ब्रँचला पोस्टिंग द्या. त्यांनी सांगितलं तू एवढा राष्ट्रपती पदक विजेता अधिकारी आहेस, तुला 500 रिवॉर्ड्स मिळालेले आहेत आणि एवढे मिळालेले असताना सुद्धा तू साईड ब्रांच का मागतो. तर नाही म्हणलं, मी त्यांना हा शब्द बोललो होतो तुम्ही जो विचारला होता तो, की मला कुठेतरी थांबूशी वाटतं म्हणून मी पुण्यात स्थायिक झालो. मला 2 मुलीच आहेत, त्या दोन्ही मुलींचे लग्न झालेले, त्यात घरी त्यांच्या सुखी आहेत, तरी मला साईड ब्रँचला पोस्टिंग द्या असं सांगून मी थांबायचा विषय घेतला आणि मी साईड ब्रँचला नोकरी करून 2 वर्ष CID क्राईम ब्रँचला काम केलं आणि सोलापूरला ॲज अ DYSP म्हणून रिटायर झालो. पण आता तुम्ही राष्ट्रपती पदक अवॉर्ड मेन्शन केला सर, प्लीज ऑडियन्ससाठी आम्हाला फक्त सांगा की राष्ट्रपती पदक अवॉर्ड कोणाला देतात, काय असतं आणि ते तुम्हाला कसं वाटलं घेताना, रिसीव्ह करताना? 40 वर्ष नोकरी करत असताना जसे डोक्याला केस असतात तसे आपल्या अंगावर जखमा होत असतात. पण त्या केसाच्या गणित सुद्धा एकही जखम आम्हाला न होता ते पदक मिळतं आणि त्याचं समाधान जे असतं ना ते अमृतापेक्षा भारी आहे. बापरे, काय लाईन मारली आहे सर, सगळे डायलॉग एकदम पाठ आहेत त्यांना. तुमची रँक काय होती? DYSP ना? DYSP. तुमच्या वरती कोण होतं आणि खालती कोण होतं? सिनियर पी आहे, खालती सिनियर पी आहे, वरती ॲज अ SP म्हणून काम बघतात. अच्छा, ते आता पण आहे तशीच व्यवस्था का म्हणजे वेगळे काही रँक नवीन आले? काही नाही. तुमची आधीची पोलीस व्यवस्था, आत्ताची पोलीस व्यवस्था, तुम्हाला काय फरक जाणवतो? आता खरं सांगायचं म्हणलं ना तर राजकारणाचा थोडा त्यात सहभाग झाल्यामुळं, पोलीस खात्यात काम करत असताना राजकारणी लोकांचा थोडा सहभाग असल्यामुळं नोकरी करताना त्रास होतो. तो असा की जर मी एखादा सातारा जिल्ह्यात काम करत असेल आणि सातारा जिल्ह्यातच मी राहणार असेल तर तिथल्या स्थानिक लोकांकडनं काही किरकोळ गुन्हे घडले तर ते थांबवावं लागतं. कारण का आता त्याला सातारा जिल्ह्यातनं सोलापूर जिल्ह्यात बदली होऊन जाणं योग्य वाटत नाही, म्हणून तो त्रास वाटतो, तो एक होतो. तुम्ही रिटायरमेंट पर्यंत काम केलं का रिटायरमेंट आधी घेतली? रिटायरमेंट पर्यंत काम केलं, शेवटच्या दिवसापर्यंत. किती वर्ष? 39 वर्ष. 39 वर्ष तुम्ही काम केलं आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट पर्यंत काम केलं, रिटायरमेंट घेतली नाही? रिटायरमेंट ऑलरेडी रिटायर झालो ना तारखेनुसार. बरोबर. ठीक आहे सर, खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात इकडे, आमची मुलाखत तुम्ही ॲक्सेप्ट केली. माझ्या आजोबांचे जरी मित्र असता तरी माझी काही तुमची ओळख नव्हती, तरी तुम्ही आलात, आम्हाला मुलाखत दिली. खरंच खूप धन्यवाद तुमचा आणि तुमच्या सर्व्हिससाठी जे तुम्ही केली आहे. अगदी बरोबर आहे. माझा स्वभावच असा आहे, माझा कोणी ओळखीचा असो किंवा बिनओळखीचा असो त्याला सहकार्य करणे आणि मी जे काय केलंय किंवा कुणी काय करावं कुणी काय करू नये हे सांगण्यासाठी मी इथून पुढचं आयुष्य असंच जगडत राहणार आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.